आज मी तुम्हाला लिंबाचे आणि कलिंगडाचे सरबत बनवून दाखवणार आहे। त्याच्यासाठी अगोदर आपण लिंबाच्या रसाची तयारी करूया सरबताची। त्याच्यासाठी मी 1 ग्लास पाणी घेतले आणि त्याच्यामध्ये 2 चमचे मी साखर घालते। हे बघा 2 चमचे साखर घातली। आता ही आपल्याला विरघळून घ्यायची आहे पूर्ण। ही बघा, ही साखर पूर्ण विरघळलेली आहे बघा, जरा सुद्धा कण राहिलेला नाही आहे। मी आता याच्यामध्ये 1 लिंबूचा रस टाकणार आहे। हे लिंबूचा रस काढते विना जास्त दाबायचं नाही आहे, कारण त्याचा सालीचा कडवटपणा येऊ शकतो, म्हणून जास्त दाबायचं नाही आहे। हे बघा मी वरच्यावर दाबलेलं आहे। हे बघा छानपैकी रस आलाय। असे एकदम ठेवायचं आहे, मग सालीचा रस खाली उतरत नाही, म्हणून तेवढंच दाबायचं आहे। हे बघा ते ढवळून घेतलंय मी चांगलं। ह्याच्यामध्ये मी आता मिरी पूड असते, मिरी असते ना, त्याची पूड केलेली आहे, मी चिमूटभर ती टाकते आतमध्ये आणि आपल्या चवीनुसार मीठ घालते मी। हे बघा आता हे पूर्ण ढवळते। साखर अगोदरच पूर्ण विरघळलेली आहे आणि मीठ काय विरघळायला वेळ लागत नाहीये। हे बघा सरबत छानपैकी आता तयार झालंय। मी आता ग्लासामध्ये बर्फ टाकणार आहे। आता हे मी सरबत ग्लासामध्ये ओतते। हे आता उन्हाळा भरपूर आहे ना, गरमी भरपूर वाढलेली आहे, त्याच्यामुळे सरबत हे लिंबू सरबत कोण आलं पाहून तर पटकन देता येतं, झटपट होणारा लिंबू सरबत आहे। आता आपण कलिंगडाच्या सरबताची तयारी करूया। हे कलिंगड असं घ्यायचं असतं, हे पूर्ण असं काळपट कलर दिसला पाहिजे। सफेद कलर जर असेल ना तर आतमध्ये तो खराब पण असतं आणि सफेद पण निघतं, लालसर निघत नाही। हे असं काळपट घेतलं ना की आतमध्ये चांगला लालसर रंग येतो त्याला। हे बघा मी तुम्हाला दाखवते, मी कापूनच घेतलेलं आहे त्याच्याकडून। आपण त्यावेळी कापूनच घेऊ शकतो, म्हणजे आपल्याला बघा किती छान लाल कलर एकदम आहे बघा, तुम्ही बघू शकता आणि व्यवस्थित आहे बघा। हे बघा मी कलिंगड आता कापून घेतलेले आहेत। हे फोडी मी मीडियम केले आहेत आणि हेच केले ते छोटे केले आहेत एकदम। हे बघा हे आता फोडी मी मिक्सरला लावणार आहे। त्यापूर्वी मी त्याच्यामध्ये 1 चमचा साखर घालणार आहे। 1 चमचा साखर घातलंय आणि थोडंसं मीठ घालते मी, आपल्या चवीनुसार मीठ घातले। आता हे मिक्सरला आम्ही लावून घेणार आहे। हे बघा मिक्सरला लावून झालंय, बारीक केलंय मी। आता हे गाळून घेणार आहे। हे बघा छानपैकी रस निघालाय आणि ह्याच्यामध्ये हे जास्त राहिलं नाही बघा। हे का गाळायचं की पिताना आपल्या तोंडामध्ये असं कणकण लागू नये म्हणून, कारण शेवटी सरबत आहे ना हे, म्हणून ते हे गाळून घ्यायचं। याचा चोथा काढून टाकायचा बघा, एवढासा निघालाय। मी आता याच्या ग्लासामध्ये बर्फ टाकते। याच्यामध्ये बारीक केलेल्या कलिंगडाच्या फोडी आहे बघा, एकदम बारीक केलेल्या आहेत त्या। मी कलिंगडच्या फोडी टाकते। आता ह्याच्यामध्ये मी रस ओतते आहे बघा, हा गाळलेला रस आहे बघा, सरबत आहे हे। ह्याच्यामध्ये मी चिमूटभर आता चाट मसाला टाकते। हे बघा चाट मसाल्याने चांगला सुगंध आणि हे होईल, पचायला चांगलं असतं ते।
चाट मसाला मी घालून आता ढवळले आहे. आता मी याच्यामध्ये उरलेल्या फोडी आहेत त्या घालणार आहे.